मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, आखातामध्ये इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यामधला जो संघर्ष चालला आहे, त्या संघर्षातली आजची सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे इराणने आपले सर्वोच्च धार्मिक नेते म्हणून मुज्तबा खामेनी यांची निवड केलेली आहे. मुज्तबा खामेनी हे आयातुल्ला खामेनींचे पुत्र आणि त्यांची निवड ही केलेली आहे आणि ही एक मोठी घडामोड यासाठी मानली जाते आहे, की एक पद्धतीने इराणने या माध्यमातनं अमेरिका आणि इस्रायल यांना एक पद्धतीचा मेसेज दिला, एक पद्धतीचा संदेश दिला आहे आणि त्यांची निवड ही अनेक दृष्टिकोनातनं प्रतिकात्मक म्हणजे सिम्बॉलिक अशा पद्धतीने आहे. याचं कारण असं आहे, की अमेरिकेने स्पष्टपणे सांगितलेलं होतं, की जो इराणचा पुढचा नेता असेल तो निवडण्यापूर्वी अमेरिकेची पूर्वपरवानगी आवश्यक असेल आणि त्याशिवाय तो निवडला जाणार नाही. असं असतानाही इराणने आपला सर्वोच्च धार्मिक नेता जो आहे मुज्तबा खामेनी यांना निवडलेला आहे. दुसरीकडे इस्रायलने स्पष्ट केलेलं आहे, की जोही कोणी इराणचा सर्वोच्च धार्मिक नेता बनेल, आम्ही पुन्हा एकदा त्याच्यावरती अशाच पद्धतीने अटॅक करू जो आयातुल्ला खामेनी यांच्यावरती केलेला होता. त्यामुळे आता हा जो संघर्ष होता, हा संघर्ष आणखीन तीव्र होत जाणार अशा स्वरूपाचे संकेत आहेत. कारण अमेरिकेच्या कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय किंबहुना अमेरिकेला दुर्लक्ष करून इराणने आपला सर्वोच्च धार्मिक नेता निवडलेला आहे. मित्रांनो बघा, हे जे संपूर्ण संघर्ष आहे, हा संघर्ष का सुरू झाला होता? या संघर्षामागचं जरी कारण सांगितलं गेलेलं असलं, की इराण अण्वस्त्र बनवतो आहे, इराणकडे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत आणि इराणनी संपूर्ण आखातामध्ये ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार केलेला आहे आणि या 3 कारणांसाठी म्हणून आम्ही इराणवरती लष्करी कारवाई करतो आहोत, त्यासाठी प्रिएम्प्टिव्ह अटॅक करतो आहोत. अशा स्वरूपाचं कारण जरी दिलं गेलं असलं तरी हा संघर्ष म्हणजे 28 फेब्रुवारीला ज्यावेळेला इराणवरती पहिल्यांदा संयुक्त अटॅक हा अमेरिका आणि इस्रायलकडनं झाला, त्यावेळेला त्यांनी त्याच्यामागचं खरं कारण सांगितलं आणि ते खरं कारण होतं इराणमधलं रेजिम चेंज. म्हणजे इराणमधली जी धार्मिक राजवट आहे, जी 1979 पासनं इराणमध्ये इंटॅक्ट आहे, ती धार्मिक राजवट पूर्णपणे उलथून पाडायची आणि त्या ठिकाणी अमेरिका इस्रायल पुरस्कृत शासन आणायचं अशा स्वरूपाचा स्पष्ट उद्देश हा खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवलेला होता. मी मागे माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं, की जसं त्यांनी व्हेनेझुएलावरती लष्करी कारवाई केली आणि मादुरोला त्यांना अरेस्ट केलं, त्याच्यापूर्वी अमेरिकेने सांगितलं, की मादुरो यांचा संबंध हा ड्रग ट्रॅफिकिंगशी आहे. मादुरो हे ड्रग डीलर आहेत. परंतु त्यांना मूळ उद्देश अमेरिकेचा होता, तो म्हणजे व्हेनेझुएलामध्ये जे प्रचंड मोठे तेलाचे साठे आहेत त्याच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचा. आणि नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चुकूनही मादुरो हे ड्रग डीलर आहे असा कुठेही उल्लेख केलेला नाही आहे त्या लष्करी कारवाईनंतर. सिमिलरली इराणच्या बाबतीमध्ये जरी इराणचे न्यूक्लिअर वेपन्स, बॅलिस्टिक मिसाईल हे कारण अमेरिकेकडनं सांगितलं गेलं असलं तरी खरा उद्देश हा त्या ठिकाणी इराणमधली धार्मिक राजवट ही उलथून पाडण्याचा होता. यासाठी हा सगळा संघर्ष सुरू झाला. यासाठी इराणवरती अटॅक केला गेला. यासाठी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांना मारलं गेलं. यानंतर स्ट्रेट ऑफ हार्मुज यासाठी बंद पडली. अनेक अरब देशांवरती इराणकडनं अटॅक झाले. त्याचप्रमाणे 13 देश प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. अगदी सौदी अरेबियाच्या आरामको ह्या ऑइल रिफायनरीवरती अटॅक झाला. अगदी हा संघर्ष केवळ पर्शियन गल्फ किंवा अरेबियन ओशनपुरता मर्यादित न राहता अगदी इंडियन ओशनपर्यंत येऊन पोहोचला. हे सगळं घडलं. हे सगळं का घडलं? कारण इराणमध्ये धार्मिक राजवट ही उलथून टाकायची होती, नष्ट करायची होती. पण झालं मात्र उलटच आहे. इराणमधली धार्मिक राजवट ही संपलेली नाही आहे. उलट आता ही धार्मिक राजवट पुढे कंटिन्यू राहते आहे. कारण आयातुल्ला खामेनी यांचे पुत्र जे आहेत मुज्तबा खामेनी यांना आता नवीन सर्वोच्च धार्मिक नेते म्हणून इराणकडनं निवडलं गेलेलं आहे. त्याची घोषणा काल करण्यात आली आणि याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचा आणि बेंजामिन नेतन्याहूंचा जो प्लॅन होता धार्मिक राजवट उलथून पाडण्याचा, तो आपल्याला पूर्ण होताना दिसून येत नाहीये. उलट असं म्हणता येईल, की त्यांच्या नाकावरती ठेचून आपण असं म्हणू, की इराणने आपला सर्वोच्च धार्मिक नेता आता निवडलेला आहे आणि इराणने याच्या माध्यमातून जो मेसेज दिलेला आहे तो मेसेज स्पष्ट आहे, क्लिअर आहे आणि तो मेसेज असा आहे, की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तडजोड करणार नाही.
आमची धार्मिक राजवट जशी होती तशाच पद्धतीने पुढे चालू राहणार आहे आणि हा संघर्ष येत्या काळामध्ये आणखीन तीव्र होणार आहे. त्याच्यामागचं कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. प्रथम आपण लक्षात घेऊ की हे जे मुस्तफा खामेनी आहेत हे नेमके कोण आहेत, त्यांची बॅकग्राऊंड काय आहे हे थोडक्यामध्ये आपण समजून घेऊ. मुस्तफा खामेनी यांचं वय आहे 56. हे आयातुल्ला खामेनींचे पुत्र. जो 1 मार्चला जो इराणवरती एक डेडलीस्ट अटॅक झाला आणि शक्यता आहे की टॉम हॉक जे मिसाईल आहे, जे बंकर बस्टिंग मिसाईल म्हणून बॉम्बर म्हणून ओळखलं जातं आणि त्यामध्ये ज्या बंकर्समध्ये आयातुल्ला खामेनी यांची एक बैठक चालली होती. 40 लष्करी अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्याचे इंटेलिजन्स, ग्राउंड इंटेलिजन्स इनपुट जे आहेत ते प्रामुख्याने CIA आणि मोसाद यांनी अमेरिकेला प्रोव्हाइड केले आणि मग अमेरिकेने त्यांच्या डिस्ट्रॉयवरनं, पर्शियन गल्फच्या डिस्ट्रॉयवरनं टॉम हॉक हे मिसाईल फायर केलं आणि ह्या बंकर बस्टिंग मिसाईल्समध्ये केवळ आयातुल्ला खामेनी नाही तर त्यांचे 40 लष्करी अधिकारी पण मारले गेले आणि त्यामध्ये त्यांच्या कुटुंबातले सदस्य, विशेष करून आयातुल्ला खामेनी, त्यांचं पत्नी असतील, त्यांची सून असेल, म्हणजेच जे मुस्तफा खामेनी आहे यांच्या मिसेस, यांच्या पत्नी, या देखील त्या अटॅकमध्ये मारल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की हे जे मुस्तफा खामेनी आहेत यांची बॅकग्राऊंड काय, तर हे इराणमधले एक हार्ड लायनर अशा म्हणून विचारांचे ओळखले जाणार आहेत, म्हणजे कडव्या विचारांचे ओळखले जाणार आहेत, धार्मिक विचारांचे म्हणून ओळखले जाणार आहेत. त्यांची सगळ्यात जमेची बाजू काय आहे, तर मित्रांनो त्यांची जमेची बाजू अशी आहे की इराणचे जे रिव्होल्युशनरी गार्ड्स आहेत, म्हणजे इराणचं जे सैन्य आहे, लष्कर आहे, त्यांच्याबरोबर अतिशय महत्त्वपूर्ण किंवा अतिशय क्लोज रिलेशन हे मुस्तफा खामेनी यांचे आहे. हा त्यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. त्यांना प्रामुख्याने आयातुल्ला खामेनींचे गेटकीपर म्हणून ओळखलं जायचं. ते यासाठी ओळखलं जायचं की आयातुल्ला खामेनींना अप्रोच करायचं असेल तर पहिले मुस्तफांना अप्रोच करावं लागायचं, कारण आयातुल्ला खामेनींचं वय 86 होतं आणि आता यांचं वय 56 आहे आणि यांनी यापूर्वी जरी कोणतं पद घेतलेलं नसलं. याचं कारण असं लक्षात घ्या की ज्यावेळी इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली आणि आयातुल्ला खोमेनी हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते बनले, त्यावेळेला खामेनी यांना इराणचं राष्ट्राध्यक्ष बनवण्यात आलेलं होतं. त्यामुळे खामेनी सर्वोच्च धार्मिक गुरु बनण्यापूर्वी पहिले राष्ट्राध्यक्ष झालेले होते. मात्र मुस्तफा खामेनींच्या बाबतीमध्ये असं काही झालेलं नाही आहे. त्यांना कोणती सरकारी पोझिशन नव्हती. 2019मध्ये हा विषय परत एकदा चर्चेला आला होता की आयातुल्ला खामेनींनंतर त्यांची जागा कोण घेऊ शकेल. त्यावेळेला पुन्हा एकदा चर्चा आली होती की ती म्हणजे मुस्तफा खामेनी. त्यावेळेला काही प्रमाणामध्ये त्यांना विरोध पण केला गेला होता. त्यांना विरोध का केला गेला होता, कारण घराणेशाही पुढे चालू ठेवायची नाही अशा प्रकारचा कुठेतरी एक संकेत इराणमध्ये आहे. याचं कारण असं आहे की इराणमध्ये 1979ची जेव्हा धार्मिक क्रांती झाली त्याच्यापूर्वी जो शहा पहलवी म्हणून तिथं राजा होता, नरेश होता, त्याच्याकडे प्रामुख्याने घराणेशाही, कारण ती राजेशाही असल्यामुळे तिथं स्वाभाविकपणे घराणेशाही होती. त्यामुळे पुन्हा एकदा घराणेशाही नको अशा पद्धतीचा एक सूर होता आणि तो सूर असल्यामुळे मुस्तफांना एक विरोध करणारा पण त्या ठिकाणचा एक गट आहे आणि तो गट त्यावेळेला 2019मध्ये जेव्हा ह्या चर्चा पुढे आलेल्या होत्या त्यावेळेला देखील त्या गटाने मुस्तफा खामेनी यांच्या नावाला विरोध केला होता. पण असं असतानाही मुस्तफा खामेनी आता सर्वोच्च धार्मिक नेते हे इराणचे बनलेले आहेत. आता एक थोडक्यामध्ये आपण समजून घेऊ की नेमकं सर्वोच्च धार्मिक नेते हा काय प्रकार आहे, इराणमध्ये यांचं स्थान काय आहे, हे थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सर्वोच्च धार्मिक नेते ते कशा पद्धतीने निवडले जातील ह्या सगळ्या गोष्टींची तरतूद ही इराणच्या राज्यघटनेमध्ये आहे. म्हणजेच काय, तर ही घटनात्मक पोझिशन आहे. आता हे सर्वोच्च धार्मिक नेत्यांची निवड कशा पद्धतीने केली जाते, तर यांची निवड जी केली जाते त्यांना एक्सपर्ट काउन्सिल असं म्हणतात किंवा काउन्सिल ऑफ एक्सपर्ट असं म्हटलं जातं. आता ही जी काउन्सिल ऑफ एक्सपर्ट आहे याच्यामध्ये एकूण 88 सदस्य असतात आणि या 88 सदस्यांना मान्यता कोण देतं, तर त्यांच्याकडे गार्डियन काउन्सिल आहे. ही पण घटनात्मक आहे. या गार्डियन काउन्सिल प्रामुख्याने इराणमध्ये कोणी निवडणुका लढवाव्यात त्या संदर्भातलं जे व्हेटिंग असतं, म्हणजे कॅन्डिडेट फायनल करण्यासाठीचं व्हेटिंग केलं जातं, त्या व्हेटिंग करणारी जी काउन्सिल ऑफ गार्डियन आहे या गार्डियनचं ॲप्रुव्हल ह्या काउन्सिल ऑफ एक्सपर्टला असतं आणि या काउन्सिल ऑफ एक्सपर्टमध्ये 88 प्रामुख्याने शिया पंथीयामधले धर्मगुरू असतात आणि त्यांना एक्सपर्ट का म्हणलं जातं, कारण त्यांचा एकूण शिया पंथाच्या संदर्भातला अभ्यास जो आहे तो मोठा असतो आणि त्यामुळे त्यांना एक्सपर्ट म्हणून संबोधलं जातं. आणि हे जे काउन्सिल ऑफ एक्सपर्ट आहे
ही प्रामुख्याने 8 वर्षांसाठी निवडली जाते. आता ही 8 वर्षांसाठी निवडली जाती, ती प्रामुख्याने लोकांमधनं निवडली जाती, परंतु ह्या 88 मधनं सर्वोच्च धार्मिक नेता किंवा लीडर जो आहे तो निवडला जातो. म्हणजेच काय, तर इराणमधला सर्वोच्च धार्मिक नेता हा प्रत्यक्षपणे जनतेकडनं निवडला जात नाही, तर तो अप्रत्यक्षपणे काउन्सिल ऑफ एक्सपर्टच्या माध्यमातून निवडला जातो. आता हे पाठ झाल्यानंतर आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की याच्यामुळे हा संघर्ष कंटिन्यू राहणार आहे का, ते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जी इराणमधली रिव्होल्युशनरी गार्ड आहेत की ज्यांनी आत्ता ज्या पद्धतीने इराण काउंटर अटॅक्स करतो आहे, रिटॅलिटरी अटॅक्स करतो आहे, त्याच्या पाठीशी हे रिव्होल्युशनरी गार्ड्स आहेत आणि ह्या रिव्होल्युशनरी गार्ड्समुळे इराण ह्या संपूर्ण संघर्षामध्ये टिकून राहिला. आता ह्या रिव्होल्युशनरी गार्डशी जर मुस्तफा खामेनी यांच्या अत्यंत क्लोज रिलेशन्स असतील तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कशा पद्धतीचे डायरेक्शन मुस्तफा खामेनी यांच्याकडनं प्रामुख्याने रिव्होल्युशनरी गार्डला मिळू शकतात. आता हे पण बघणं गरजेचं आहे की ऑलरेडी त्यांच्या कुटुंबामध्ये एवढा प्रचंड मोठा ज्याला म्हणतो की घटना घडलेली आहे की त्यांचे वडील मारले गेलेले आहेत, त्यांची आई मारली गेलेली आहे, त्यांची पत्नी मारली गेलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या बॅकग्राऊंडमधनं मुस्तफा खामेनी हे आता इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते झालेले आहेत. अशा वेळेला स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये एक पद्धतीच्या प्रचंड सुडाची भावना असणं हे नॅचरल आहे आणि म्हणून हा संघर्ष इराण पुढे घेऊन जाईल, कोणती तडजोड करणार नाही, कारण ते हार्ड लायनर्स म्हणून ओळखले जातात. मुस्तफा खामेनी हे हार्ड लायनर्स आहेत आणि त्यामुळे ते कोणता सॉफ्ट स्टँड घेतील असं वाटत नाही. अर्थात त्यांच्या पुढच्या 2 टॉपमोस्ट प्रायोरिटी असतील. त्यातली पहिली प्रायोरिटी आहे की आता हा जो संघर्ष दुसऱ्या आठवड्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे तर या संघर्षाला पुढची दिशा कशा पद्धतीने द्यायची हा सगळ्यात पहिला पार्ट असेल आणि आपली राजवट कशी टिकून ठेवायची. आणि दुसरं म्हणजे खुद्द मुस्तफा खामेनी यांच्या जीवाला धोका आहे, कारण इस्रायलने सांगितलेलं आहे की आयातुल्ला खामेनीची जागा कोणी का घेईना, आम्ही त्याला सोडणार नाही. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या जीवाला धोका हा इस्रायलकडनं पण आणि अमेरिकेकडनं पण आहे. त्यामुळे स्वतःला वाचवणं आणि त्याचप्रमाणे ह्या संघर्षामध्ये इराणला पुढे घेऊन जाणं. पण याच्यातनं एक संदेश मात्र मित्रांनो मिळतो आहे आणि तो असा आहे की एकूणच ज्या सगळ्या उद्दिष्टासाठी हा संघर्ष सुरू झालेला होता तो म्हणजे इराणमधली धार्मिक राजवट नष्ट करून टाकणं, तो उद्देश मात्र पूर्ण होताना दिसत नाही आहे आणि उलट तिथली धार्मिक राजवट आणखीन स्ट्रॉंग फाउंडेशनवरती उभी राहताना दिसते. त्यांच्याकडे आता मुस्तफा खामेनी यांना सपोर्ट करणारे, त्यांच्या बाजूने असणारे प्रचंड लोक रस्त्यावरती येत आहेत आणि ते एक पद्धतीने आनंदोत्सव साजरा करताना दिसून येतात. त्याचे व्हिडिओज या सगळीकडे व्हायरल होताना दिसून येत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने जे वातावरण होतं की खामेनी मारले गेल्यानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर ही सगळी धार्मिक राजवट कोसळून पडेल, जनता पुढे येईल आणि जनता एक पद्धतीचं सिव्हिल वॉर त्या ठिकाणी होईल आणि जनताच ही धार्मिक राजवट उलथवून पाडेल, असे सगळे प्रकार जे होते ते होताना दिसत नाही आहेत. आणि त्यामुळे आता अमेरिका आणि इस्रायल वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे वापरताना दिसून येत आहेत. तिथले जे कर्ड्स आहेत, कर्ड्स म्हणजे त्यांना कुर्द असं आपण मराठीमध्ये म्हणतो, हे कुर्द तिथले मायनॉरिटी आहेत. या मायनॉरिटीला देखील इन्स्टिगेट करण्याचा किंवा त्यांना सांगण्याचं की तुम्ही उठाव करा अशा पद्धतीचे प्रयत्न देखील अमेरिका आणि इस्रायलकडनं होत आहेत. मात्र ह्या कर्ड्सनी सांगितलेलं आहे किंवा कुर्दनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणमध्ये रिव्होल्ट करणार नाही आहे. त्यामुळे त्यांचा तोही प्रयत्न गेलेला आहे आणि मग नंतर आता पुढे जाऊन त्यांनी पुन्हा एकदा तेहरानवरती प्रचंड अटॅक्स, विशेष म्हणजे इराणच्या तेलांच्या खाणी असतील किंवा इराणचे तेलाचे डेपो असतील त्याच्यावरती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अटॅक्स हे करायला सुरुवात केलेली आहे. आता मित्रांनो हा संघर्ष या माध्यमातून आणखीन पुढे जाताना दिसून येईल. येत्या दिवसांमध्ये हा कशा पद्धतीने शेप घेतो, आकार घेतो बघावं लागेल. मात्र आता बघा, जेव्हा हा संघर्ष सुरू झाला 28 फेब्रुवारीला तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती $72 प्रति बॅरल होत्या. त्यानंतर एका आठवड्यामध्ये त्या $83 झाल्या आणि मित्रांनो आज $114 प्रति बॅरल तेलाची किंमत झालेली आहे आणि आणखीनही ती वाढण्याचे, जर हा संघर्ष वाढला तर ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंदाज असा आहे की साधारणतः तेलाची किंमत ही रेकॉर्ड ब्रेकिंग $135 प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते.